नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण काय करतो आता महत्त्वाचे पुरस्कार तुम्हाला घेतलेले आहेत. तसं आपण काय करतो, लष्करी सराव आणि सर्वेक्षण घडामोडीचा पहिला पार्ट बघतो, दुसरा पार्ट पण तुम्हाला मिळेल. तर तुम्ही ही PDF सोबत ठेवून बघायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण काय होते, तुम्हाला तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टीचा डाटा असतो, परंतु तुम्ही एक्झामच्या आधी एक 15 पेजेस तुमच्याकडे असे पाहिजेत की जे तुम्हाला रिवाईज करायचे आहेत व्यवस्थित. तर त्यानं काय होतं, तुमचं तर 1-2 मार्क एक्स्ट्रा वाढतात. तर बघा, आपण सुरू करूयात. लष्करी सराव आहेत ना, याच्यावर एक क्वेश्चन अपेक्षित आहे बघा. तर ह्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा जे लष्करी सराव पार पडले ते लक्षात घ्यायचे सुरुवातीला. जे फर्स्ट टाइम झालेत ते लक्षात ठेवायचे. ते कुठला झालेला आहे बघा, अमेरिका, भारत आणि अमेरिका. आता हे तुम्हाला असं जे आहे ना, ते हवाई सराव आहे, हे लक्षात ठेवा. टायगर क्लॉ हा सराव भारत आणि अमेरिकामध्ये पहिल्यांदा पार पडलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. मग अमेरिकेसोबतचे आणि बाकीचे कुठले आहेत बघा, तर ह्याचं ठिकाण भारतच होतं. टायगर क्लॉ तुम्हाला एवढा माहिती पाहिजे. टायगर क्लॉ हा भारतामध्ये झालेला आहे. भारत आणि अमेरिकेचा हवाई दल सराव आहे. व्यवस्थित शांत डोक्याने नवीन पहिल्यांदा झालेली लक्षात ठेवा. बरं, सिनबॅक्स हा भारत आणि कंबोडिया मधला सराव आहे, लक्षात ठेवा. हा आर्मीचा एक्झरसाइज आहे, पुण्यामध्ये झाला होता, हे लक्षात ठेवायचं. 3 फर्स्ट टाइम झालेले आहेत, व्यवस्थित 3 लक्षात ठेवा. भारत आणि कंबोडियामध्ये सिम्बॅक्स लक्षात ठेवा. कंबोडिया भारत, कंबोडिया सिम्बॅक्स आणि टायगर क्लॉ भारत अमेरिका. अजून एक सराव आहे बघा, पहिल्यांदा झालेला आहे, भारत आणि दक्षिण कोरिया. हा नेव्हल एक्झरसाइज आहे, इन रॉकॉन म्हणा त्याला, इथं के फॉर कोरिया लक्षात ठेवा. असं इंडिया आणि इथं के फॉर कोरिया असं लक्षात ठेवा. नेव्हल एक्झरसाइज आहे, हा दक्षिण कोरियामध्ये झाला. आणि कधी असं कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी असेल तर उत्तर कोरिया नसतं, दक्षिण कोरिया असतं. डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी असेल किंवा एखादं क्षेपणास्त्र चाचणी असेल तर ते उत्तर कोरिया उत्तर असतं, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर तुम्हाला 50-50 म्हणजे कन्फ्युजन झालं असेल तर त्यावेळी सांगतो तुम्हाला. आता बघा, अमेरिकेचे कुठले सराव आहेत, हे 3 सराव तर तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. हे हिट लिस्टवर राहतील कधी पण एक्झामिनरच्या. आणि नंतर बघा, आता अमेरिकेसोबतचे तुम्हाला एकत्र सगळे जे ह्या PDF मध्ये ना, तुम्हाला देशावाईज एकत्र सराव घेतलेले आहेत. आपण का घेतलेले आहेत तसे, तर तुम्हाला ते एकत्र लक्षात राहावं. वेगवेगळं वाचल्यानंतर ते लक्षात राहत नाही, कारण ते परत थोड्या वेळाने सगळं सारखं वाटायला लागतं. हा त्यामागचा उद्देश आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा, मी त्याला उत्तर देतोय तुमच्या. तर आता बघा, भारत आणि अमेरिकेचा टायगर क्लॉ बघितला. आता दुसरं कुठला आहे बघा, तर टायगर ट्रायम्फ आहे. हा कुठं आहे, ह्याचं ठिकाण पण कुठं, भारत USA मध्ये झालेलं आहे. ह्याचं ठिकाण पण भारत होतं, लक्षात ठेवा. टायगर ट्रायम्फ, टायगर क्लॉ, अमेरिका, भारत USA लक्षात ठेवा. युद्धाचा अभ्यास पण भारत आणि अमेरिकेने केलेला आहे, हा लष्करी सराव आहे, हे लक्षात ठेवा. ठिकाण ह्याचं USA मध्ये होतं. युद्धाचा अभ्यास अमेरिकेमध्ये केला. टायगर ट्रायम्फ आणि टायगर क्लॉ हा भारतात आहे. टायगर क्लॉ हा हवाई एक्झरसाइज आहे. टायगर ट्रायम्फ हा आर्मी आणि नेव्ही आणि एअरफोर्सचा संयुक्त सराव आहे. ट्रायम्फ मध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही आहे. क्लॉ मध्ये फक्त एअरफोर्स आहे, हे लक्षात ठेवा. हा फरक आहे त्याच्यामधला. भारत आणि USA इतर सराव कुठले लक्षात ठेवायचं, तर वज्र प्रहार पण आहे, तो विशेष दलांचा आहे. साल्वेक्स आहे, तो नेव्हल एक्झरसाइज आहे. कोप इंडिया एअरफोर्सचा सराव आहे. आणि मलबार, आता हे मलबार मध्ये 3 देश आहेत, लक्षात ठेवायचं. कुठलं कुठलं, हा क्वाड देशांचा, म्हणजे भारत सोडून 3, क्वाड मध्ये 4 देश आहेत, माहिती आहे ना. भारत आहे, USA आहे, जपान आणि ऑस्ट्रेलिया. या क्वाड देशांचा सराव आहे मलबार. बार मध्ये 3 चौघ बसलेत असं लक्षात ठेवा. भारत, USA, जपान आणि ऑस्ट्रेलिया, हे लक्षात ठेवा. मलबार हे लक्षात ठेवायचं. अमेरिकेचा सराव कुठले कुठले लक्षात ठेवणार तुम्ही, टायगर क्लॉ, टायगर ट्रायम्फ, युद्धाचा अभ्यास, वज्रप्रहार आणि साल्वेक्स. कोप इंडिया हे लक्षात ठेवा. इंडिया आणि कोप इंडिया हा भारत आणि अमेरिकेचं झालं. आता बघा, आणि भारत आणि USAचा अजून एक 2 सराव आहेत बघा, जे की विशेष दलांचे आहेत, एवढे महत्वाचे नाहीत तरी पण मी घेतलेले आहेत. संगम आणि तर्कश परत एकदा रिवाइज करूयात. भारत अमेरिका, टायगर क्लॉ, टायगर ट्रायम्फ, युद्धाचा अभ्यास, परत वज्रप्रहार, साल्वेक्स, मलबार, तुम्हाला मी बारमध्ये बसायला सांगितलं, कोप इंडिया, संगम आणि तर्कश, हे लक्षात ठेवायचे. हे अमेरिकेचे सराव आहेत, हे महत्वाचे आहेत बघा. आणि कंबोडियाचा आपण सिम्बॅक्स बघितलं, ठिकाण पुण्यामध्ये झालेलं आहे, हे महाराष्ट्रात झालेलं आहे, त्यामुळे हायलाइट राहील, हे लक्षात ठेवा. आता हे भारत आणि रशियाचा आर्मीचा एक्झरसाइज आहे, इंद्रा. ही क्वेश्चन येऊन गेलेला आहे बघा, PYQ आहे, हे लक्षात ठेवा. मग आता मलेशिया बरोबर भारताचे हरिभाऊ शक्ती हा आर्मीचा एक्झरसाइज आहे. आणि उद्रा शक्ती, मलेशिया बरोबर 2 शक्ती आहेत बघा, हरिभाऊ आणि उद्रा शक्ती, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय तुम्हाला, हे असं लक्षात ठेवा. अजून समुद्र लक्ष्मण, कसला लक्ष्मण आहे, समुद्र लक्ष्मण, म्हणजे
शक्ती 2 कुठल्या? हरिभाऊ शक्ती आणि उद्रा शक्ती हा मलेशिया बरोबरचा, आणि समुद्र लक्ष्मण हा पण मलेशिया बरोबरचा सराव आहे, हे लक्षात ठेवा. इंडिया बरोबर कुठली? इंडोनेशिया. इंडोनेशिया म्हणजे भारत आणि इंडोनेशिया समुद्र शक्ती हा आर्मीचा एक्झरसाइज आहे, लक्षात ठेवायचं. आणि ऑस्ट्रेलिया बरोबर ऑस्ट्रा हिंद एक्झरसाइज आहे. ऑस्ट्रेलिया बरोबर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रा हिंद. हे व्यवस्थित शांत डोक्याने तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्ही ही प्रिंट मारा आणि व्यवस्थित करा, कारण हा तुम्हाला कामी येणार आहे. एक्झामला एक क्वेश्चन पडून जातो बघा. भारत आणि न्यूझीलंडमध्ये पासेक्स आहे. आता हे पासेक्स जे सराव आहेत ना, ते कुणाकुणाबरोबर आहेत आपण ते बघूयात. तिथं फक्त एवढं लक्षात ठेवा. श्रीलंकेबरोबर बघा, श्रीलंकेबरोबरचे ते सराव आहेत ना, ह्याच्यामध्ये स्लायनिक्स लक्षात ठेवायचं, मित्रशक्ती. आता समुद्रशक्ती इंडोनेशिया बरोबर आहे. आता मित्रशक्ती कुणाबरोबर आहे? श्रीलंकेबरोबर आहे. दोस्ती बी भारत आणि श्रीलंका आणि मालदीव ह्याच्यामध्ये 3 देश आहेत. दोस्तीमध्ये बघा लक्षात ठेवायचा, दोस्ती जी युद्ध सराव आहे त्याच्यामध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव तिन्ही देश आहेत. मित्रशक्तीमध्ये भारत आणि फक्त श्रीलंका आहे. स्लायनिक्स आणि मित्रशक्ती भारत श्रीलंका. आणि क्वेश्चन येताना कधी पण द्विपक्षीय युद्ध सरावावर जास्त येतो, कारण का? तर ते फॅक्च्युअल असतं. ते तुम्ही PYQ काढून बघा, त्याचा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय हे सगळं. असं नाही की हवेत बोलतोय, तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता. बघा खंजर आहे ना, खंजर, आपण त्याला खंजर म्हणला, पाठीत खंजीर खुपसला, ते किर्गिस्तान हा आर्मीचा एक्झरसाइज आहे, लक्षात ठेवा. खंजर फॉर किर्गिस्तान असं लक्षात ठेवा. आणि दस्तलिक आपण म्हणतो ना, दस्तक दरवाजावर, तर ते उझबेकिस्तान आहे. कधी बी उठून उझबेकिस्तान दस्तक दिली, अशी आर्मीचा एक्झरसाइज आहे, लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. आणि बघा इथं मित्रशक्ती, इथं नुसतं मैत्री भारत थायलंड आहे आर्मीचा एक्झरसाइज. मित्रशक्ती श्रीलंका बरोबर आहे. आणि दोस्ती भारत, श्रीलंका आणि मालदीव आहे. शांत डोक्याने व्यवस्थित ऐका, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये थायलंड बरोबर सियाम भारत पण आहे, हे लक्षात ठेवायचं. हा लक्षात ठेवा, सियाम प्रहार सराव अरुणाचल प्रदेशमध्ये झाला होता. आणि भारतीय सेना आधुनिक ह्याच्यामध्ये काय केलं तर ड्रोनचा वापर करण्यावर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे सियाम भारत आणि सियाम सराव हे 2 वेगवेगळे आहेत. ह्याच्यामध्ये बघा भारत आणि थायलंडमध्ये सियाम भारत आहे, हे लक्षात ठेवायचं. हा एअरफोर्सचा एक्झरसाइज आहे. आणि सियाम प्रहार सराव आहे ना, सियाम प्रहार, प्रहार म्हणजे काय? जागतं ठेवणं. तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये झाला होता, भारतीय सेनेने केला. ह्याच्यामध्ये आपलं जे टॅक्टिक्स असतं ना, वॉर टॅक्टिक्स, त्यामध्ये ड्रोनचा वापर करण्याबरोबरचा हा सराव आहे. त्यामुळं हे वर्ष सांगितलं, सियाम भारत आणि सियाम प्रहार सरावमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. भारत आणि फिलिपिन्समध्ये MCA आहे बघा, हा नेव्हल एक्झरसाइज आहे. MCA नावच आहे, डिग्रीचं नाव असल्यासारखं. भारत फिलिपिन्सचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि भारत आणि मालदीवमध्ये लक्षात ठेवायचं, एकता असं जे असेल ना, तर ते भारत आणि मालदीवचा आहे. एकता तुम्हाला एखाद्या पिक्चरमधल्या कॅरेक्टरमध्ये आठवलं असेल, एक था. नेव्हल एक्झरसाइज एक कुरीन, भारत मालदीव. आणि दोस्ती मी तुम्हाला सांगितलं, भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये आहे. शिल्ड पण मालदीवमध्येच आहे, लक्षात ठेवायचं. हे 3 सराव आहेत ना मालदीवचे, इकुरीन, एकता, दोस्ती आणि शिल्ड. यामध्ये दोस्ती तर तुम्हाला सांगितला भारत, मालदीव आणि श्रीलंका आहे, लक्षात ठेवायचं. आणि पुढचा बघा देश आहे भारतीय व्हिएतनाम, ह्याच्यामध्ये सहयोग आहे. हा हॉट टॅग तटरक्षक तलाव आहे, हा आलाय म्हणून घेतला, एवढा महत्वाचा नाहीये. पुढचं बघा भारत आणि जपानचे युद्ध सराव खूप महत्वाचे असतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. धर्मा गार्डियन, आता धर्मा गार्डियन, वीर गार्डियन, हे गार्डियन आहे ना, ही जपानचे आहेत, लक्षात ठेवायचं. लगेच जामाता हा तटरक्षक सराव आहे. धर्मा गार्डियन हा आर्मीचा एक्झरसाइज आहे. वीर गार्डियन हा एअरफोर्सचा सराव आहे, हे लक्षात ठेवायचं. धर्मा गार्डियन, वीर गार्डियन आणि जामाता हे भारतचे आहेत. जमाता फॉर जपान, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. तुम्हाला आता मजा वाटते, पण एक्झाममध्ये त्याचं आठवलं नाही, आठवलं की एक मार्क गेल्यानंतर तळतळ होते, लक्षात ठेवायचं. भारत नेपाळमध्ये सूर्यकिरण, आता इथं सूर्यकिरण भारत आणि नेपाळमध्ये सूर्याची किरण आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, भारत बांगलादेशमध्ये बोंगोसागर आहे. कुठला? बांगलादेश फॉर बोंगोसागर. हे निमोनिक्स असं लक्षात ठेवत चला, त्याने काय होतं की तुम्हाला तुमचा लक्षात ठेवण्याचा लोड कमी होतो, त्यामुळं ते बरं पडतं. आता हे एलिफंट आहे ना, एक एलिफंट कुणाला देऊन टाकायचा? मंगोलियाला. नोमॅडिक एलिफंट आहे, हा आर्मीचा एक्झरसाइज आहे. भारत आणि मंगोलिया, नोमॅडिक एलिफंट, हे लक्षात ठेवायचं आहे. आता सिंगापूर बघा, सिंगापूरला बरेच लोक फिरायला जातात, आपण काय लक्षात ठेवायचं? तर बोल्ड लोक फिरायला जातात, ते म्यानमार, सिम्बेक्स मधलं म्यानमार आहे. हे म्यानमार नाही, म्यानमार देश वेगळा आहे. सिंगापूर लक्षात ठेवा, सिम्बॅक्स फॉर सिंगापूर. आणि बोल्ड लोक तिथे सिंगापूरला फिरायला जातात, हे लक्षात ठेवा. सिम्बेक्स हे जे आहेत ना, सिम्बेक्स हे सिंगापूरचं आहे. भारत आणि सिंगापूर, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे, हा लक्षात ठेवा.
आणि कोकण एक सराव आहे बघा, भारत आणि युके मध्ये आहे. कोकण हा नेव्हल एक्झरसाइज आहे. कोकण हा भारत आणि युके मधला म्हणजे इंग्लंड मधला हा सराव आहे, नेव्हल एक्झरसाइज आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला भारत आणि फ्रान्सचे युद्ध सराव सांगतो. भारत आणि फ्रान्सचे युद्ध सराव लक्षात ठेवायचं. वरुण आहे, शक्ती आहे, गरुड आहे आणि एक आहे बघा फ्रेंजेक्स म्हणतात त्याला. फ्रेंजेक्स हा आर्मीचा एक्झरसाइज आहे. भारत आणि फ्रान्सचे युद्ध सराव बघा. भारत आणि फ्रान्स फ्रेंजेक्स, एफ फॉर फ्रान्स. वरुण आहे, वरुण हा आर्मी नेव्हल एक्झरसाइज आहे, लक्षात ठेवा. शक्ती हा आर्मीचा एक्झरसाइज आहे. गरुड म्हणजे विमान, तर हा फ्रान्सचा एक्झरसाइज आहे. आणि डेझर्ट नाईट आहे ना, डेझर्ट नाईट, डेझर्ट नाईट मध्ये हे लक्षात ठेवायचं, भारत, युएई आणि फ्रान्स आहे. डेझर्ट नाईट म्हणजे रात्रीच्या नाईटला, डेझर्ट वाळवंटातल्या नाईटमध्ये कोण कोण आहे, भारत, युएई आणि फ्रान्स हा सराव आहे, हे लक्षात ठेवा. हे डेझर्ट नाईट तुम्हाला मी पुढे एकत्र सगळं व्यवस्थित सांगतो, हे लक्षात ठेवा. पण हे तर तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या कुठल्या युद्ध सरावाचं कसं कसं लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, जपानचे 2 युद्ध सराव आहेत बघा. ह्या क्वाड तर तुम्हाला सांगितलं. राहिलेल्या आता एक जपानचे 2 युद्ध सराव राहिलेत, ते पण तुम्हाला रिवाइज करून देतो. जपानचं परत एकदा बघूयात आपण, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहील. जपानचं परत एकदा सांगतो. जपान तुम्हाला सांगितलं, जामाता जपान, धर्मा गार्डियन, वीर गार्डियन, हे लक्षात झालं. परत शून्य मैत्री आणि जिमेक्स आहे. ज फॉर जपान, जिमेक्स आणि शून्य मैत्री. जपान बरोबर आपली खूप चांगली मैत्री आहे, शून्य मैत्री आहे, हे लक्षात ठेवा. मलबार तर तुम्हाला सांगितलं क्वाड देशांचा सराव आहे, हे लक्षात ठेवा. शून्य मैत्री कोणाची आहे, मैत्री कोणाचा आहे, हे माहिती पाहिजे व्यवस्थित. हे परत एकदा रिवाइज करून दिलेलं आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. पुढचा आता एका पेजमध्ये तुम्हाला सगळे युद्ध सराव रिवाइज होत आहेत बघा. तुम्हाला हे सांगण्यामागचं काय कारण आहे, एका पेजमध्ये तुम्हाला सगळे युद्ध सराव रिवाइज होत आहेत. आता बघा, पुढचे युद्ध सराव राहिलेत आपले, ते बघूयात आपण. इजिप्त मधलं आपलं एक राहिलंय. इजिप्त मधले कुठले कुठले आहेत ते बघायचं आपण. तर इजिप्त मध्ये बघा सायक्लोन आहे, हे लक्षात ठेवा. डेझर्ट सायक्लोन मी तुम्हाला सांगितलं भारत आणि युएई आहे. आणि सायक्लोन, निस्ता सायक्लोन, सायक्लोन असतं ना, सायक्लोन येतं असं म्हणतो ना आपण, ते भारत आणि इजिप्तमध्ये वाळवंटात सायक्लोन आला असं लक्षात ठेवा. हे येतं तर वादळच येतं, सायक्लोन लक्षात ठेवा. डेझर्ट सायक्लोन म्हणलं की युएई मध्ये, आणि निस्त सायक्लोन म्हणलं तर भारत आणि इजिप्त आहे, हे लक्षात ठेवा. बाईट स्टार 2025 यामध्ये हा बहुराष्ट्रीय सराव आहे. 1980 पासून युएस आणि इजिप्त घेतं, त्याच्यामध्ये पहिल्यांदाच भारत सहभागी झालेला आहे. हा बाईट स्टार हा युएसए आणि इजिप्त मधला भागीदारीत घेण्यात येणारा सराव आहे. फक्त भारत सहभागी झाला म्हणून आपण इथं घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. असं द्यावं तुम्हाला, लक्षात राहावं. बॅक ऑफ द माइंड असलं म्हणजे ते क्लिक होतं. पुढचं बघा, महत्वाचे युद्ध सराव बघूयात आपण, की जे आपल्याला असे ऑपरेशन आहेत की बाबा की ते लक्षातच ठेवले पाहिजेत. बघा, इंटरपोलनं काय केलं होतं, आता ह्याची 5 हे ऑपरेशन मोहीम चालवलेली आहे. कुणी, इंटरपोलनं चालवलेली आहे, हे चर्चेत आहे बघा सध्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आर्थिक गुन्हेगार आहेत त्यांना टार्गेट करणं, ह्याची कुणी आहे, ह्याची 6 असं आहे कुणाचं, इंटरपोलचं, हे लक्षात ठेवायचं. आणि पुढचा एक एक्झरसाइज आहे बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर, फ्रीडम एज लष्करी सराव. हा कुठं झालेला आहे, कुणी केलेला आहे बघा. उत्तर कोरियाचं जे आण्विक धोका आहे ना, उत्तर कोरियाने एखाद्या मिसाईलची चाचणी घेतली तर ते विचारतात, कारण का, जगाला धोका असतो, ते हायलाईट करण्याचा एक्झामिनरचा व्ह्यू असतो. तर उत्तर कोरियानं काय केलं, आण्विक धोका आहे उत्तर कोरिया म्हणजे वेगवेगळे हे करतो ना, प्रयोग करतो, तर त्याच्यासाठी कुणी कुणी केलेला आहे, युएसए, जपान आणि दक्षिण कोरिया. आणि हा लष्करी सराव केलेला आहे. कशासाठी, फ्रीडम कोणापासून मिळावं, उत्तर कोरियापासून मिळावं, आण्विक धोक्यापासून. म्हणून युएसए, जपान आणि दक्षिण कोरियाने केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. युद्ध कौशल्य 3.0 हा कुणाचा, अरुणाचल प्रदेशचा सराव, अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैन्याने केलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता हे सायबर आहे म्हणून तुम्हाला सांगून देतो. भारत NCX 2025 हा भारतातील प्रमुख राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव आहे आणि ठिकाण दिल्लीमध्ये झालेला आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी सायबरशी रिलेटेड आहेत, दोन्ही एकत्र लिहून दिलेले आहेत का. तर NCX 2025 हा भारतातील प्रमुख सायबर सुरक्षा सराव झालेला आहे दिल्लीमध्ये. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरपोलनं पण ह्याची 6 मोहीम केलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक गुन्हेगारांना टार्गेट करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, आता जे आपल्याकडे पहलगाम हा अटॅक झाला त्याच्यानंतर ते तुम्हाला एकत्र दिलेलं आहे मी, ऑपरेशन सिंदुरी वगैरे आपण घेणार आहोत. तरी पण इथं ऑपरेशन महादेवाचं माहिती असू द्यावं, कारण भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी काय केलं होतं, पहलगाम जे हल्ल्याचा जो सूत्रधार होता, काय त्याला म्हणतात, हसीम मुसा, याला ठार केलेला आहे. तो लष्करी तोयबाचा होता, हे लक्षात ठेवायचं. आणि ऑपरेशन शिवशक्ती म्हणजे ऑपरेशन महादेवाने ठार केलं असं लक्षात ठेवा मुसाला. कोण,
ह्याच्यामधला पहलगाममधला, ते तुम्हाला बॅक ऑफ द माइंड असावं, हे लक्षात ठेवा. आणि ऑपरेशन शिवशक्ती काय आहे, LOC मध्ये क्रॉस करण्यामध्ये हे जे आहेत ना लष्करी तोयबा, तर त्यांच्या गटाला त्या दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे. हे महत्वाचं आहे बघा, हे तुम्हाला कायम लक्षात राहावं. केस स्टडीला पण लिहिता येतं तुम्हाला. आपण घेत असलेलं तुम्हाला हे डिस्क्रिप्टिव्हला पण केस स्टडीला वापरता येतं आणि ऑब्जेक्टिव्हसाठी तर महत्वाचं असतं. बघा ऑपरेशन अखाल. आता हा काय झालेला आहे, ते अखाल एक वनक्षेत्र आहे जम्मू काश्मीरमध्ये. तिथं दहशतवादी घुसले होते, तिथं घुसून आपल्या ऑपरेशन राबवून अखाल हे केलेलं आहे, म्हणजे त्यांना ठार केलेलं आहे. पुढचे बघा क्षेपणास्त्र असतात ना, ते विचारण्याची आयोगाची पद्धत आहे का, तर बघ एखाद्या देशाने घेतलं, आता इराणनं घेतलेलं आहे बघा IBCM, म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणतो आपण त्याला. तर ते नाव महत्वाचं आहे बघा. आता हे शहर कुठलं आहे, इराणचं आहे, लक्षात ठेवायचं. खुर्रम शहर पाक क्षेपणास्त्र कुणाचं आहे, चाचणी चालू आहे इराणचं, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे बघा. हे असं असलं की ते विचारतात. आणि रशियाचं आहे, तर रशियाचं IBCM असतंच. IBCM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असतं, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. ह्याला नाटो ह्याला काय म्हणतात, सैतान 2 असं म्हणतात. RES रशिया, RES-28 समर्थ, हे लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा हे लक्षात ठेवायचं, खुर्रम लक्षात राहिलं तर हे लक्षात ठेवा. फक्त हे खुर्रम शहर कुणाचं आहे, इराणचं क्षेपणास्त्र आहे पहिलं, IBCM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, हे लक्षात ठेवा. परत आता बघा भारत आणि UAE हे तुम्हाला एकत्र दिलेलं आहे. भारत आणि UAE. आता डेझर्ट फ्लॅग, डेझर्ट सायक्लोन, डेझर्ट ईगल, हे डेझर्ट आलं की 100% तुम्ही भारत UAE लिहा, काही अडचण नाही. डेझर्ट फ्लॅग येऊ द्या, डेझर्ट सायक्लोन येऊ द्या, डेझर्ट ईगल येऊ द्या. पुढचे एक तलवार पण आहे बघा, मग शेवटी जाहीर तलवार, डेझर्ट नाईट. तुम्हाला मी डेझर्ट नाईट मध्ये सांगितलं ना कोण कोण आहे, भारत आहे, फ्रान्स आहे, UAE. हा त्रिपक्षीय एअरफोर्सचा एक्झरसाइज आहे. भारत आहे, फ्रान्स आहे आणि UAE डेझर्ट नाईट मध्ये, हे लक्षात ठेवा. डेझर्ट म्हणलं की UAE आलं पाहिजे, लक्षात ठेवा. बघा आता जगातला सर्वात मोठा आण्विक सराव आहे कुठला, आपत्कालीन परिस्थितीसाठी, कॉन्व्हेक्स म्हणतात त्याला, कॉन्व्हेक्स 3 हा झालेला आहे. आता हा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि रोमानियानं हा राबवलेला आहे. हे तुम्हाला बॅक ऑफ द माइंड असावं, एवढं महत्वाचं नाही पण आपण घेतलेलं आहे. पुढचं बघा ऑपरेशन अटलांटा, हा भारत आणि युरोपियन युनियनचा आहे, हे लक्षात ठेवा. एकासाठी केलेलं आहे, तर तांबड्या समुद्रामध्ये केले, चाचीगिरी तर तांबड्या समुद्रामध्ये चालते ना, तर त्याला आळा घालण्यासाठी ऑपरेशन अटलांटा केलेलं आहे. भारत आणि युरोपियन युनियनचा आहे, त्यामुळे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा सी ड्रॅगन आहे. सी ड्रॅगन आहे, ड्रॅगन म्हणले की आपल्याला चायना आठवतं, पण तसं नाहीये. हा सी ड्रॅगन आहे 2025. हा भारत आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया, हे लक्षात ठेवा. हे दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत. उद्दिष्ट काय आहे ह्याचं, आंतरराष्ट्रीय सागरी समन्वय आणि मित्र राष्ट्रामध्ये सामरिक मजबूतीसाठी. सी ड्रॅगन 2025. भारत आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया, USA ह्याच्यामध्ये नाही सी ड्रॅगन मध्ये, हे लक्षात ठेवा, हे कन्फ्यूज व्हाल तुम्ही. पुढचे एक व्यक्ती आहेत बघा, हे विचारलं जाण्याची शक्यता असते व्यक्तिविशेष मध्ये पण, आणि अशी पहिली व्यक्ती झाली तर ते विचारतात. नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी फर्स्ट भारतीय कोण आहे, आंध्र प्रदेश मधील जान्हवी आहे, डांगेती जान्हवी म्हणतात. त्यांनी डंका वाजवलेला आहे, असं लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश मधला ते डांगेती फॉर डंका वाजवला, असं लक्षात ठेवा. कारण त्यांनी पहिल्यांदाच ह्याचा नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारा फर्स्ट भारतीय आहे, असं लक्षात ठेवा. ते लक्षात राहून जाईल तुम्हाला. आणि बघा आता हे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ना, सिप्री म्हणतो आपण त्याला, हे वेगवेगळे अहवाल काढत असतं बघा. हे तिन्ही अहवाल तुम्हाला एकत्र दिलेले आहेत बघा. हे सिप्री अहवाल 2025 हा वार्षिक अहवाल आहे, अण्वस्त्राचा अहवाल आहे. काय म्हणतोय, सगळ्यात जास्त अण्वस्त्र कुठं आहेत, रशियामध्ये आहेत, नंतर 2 नंबरला USA मध्ये आहे. भारताकडे किती अण्वस्त्र आहेत, 180 आहे, असं कोण म्हणतं, सिप्री म्हणतं. मग आता सिप्रीनं दुसरा एक अहवाल काढतं बघा, लष्करावर कोण किती खर्च करतं. तर जगात सगळ्यात जास्त लष्करावर कोण खर्च करतं, USA करतं. 2 नंबरला चीन आहे आणि 3 नंबरला रशिया आहे, लक्षात ठेवा. USA, चीन आणि रशिया हे 3 आहे. भारत कितव्या क्रमांकाला आहे, 5वा आहे. ही माहिती पाहिजे आपल्याला, हे लक्षात ठेवा, ही माहिती पाहिजे. आणि सिप्रीचा दुसरा एक अहवाल आहे खाली, मी ते सांगून देईल, ते तिथे कन्फ्यूज व्हायला नको. बट तरी पण घेऊया तिथं आपण सिप्री, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. आपण सगळ्यात जास्त आता हे बघा, रशिया युक्रेनचा वॉर चालू आहे, तर ह्याच्यामध्ये कोणी आयात केली आणि निर्यातदार जगामधले टॉपचे बघू, तर बघा सर्वात आयातदार कोण असणार आहे, तर युक्रेन असणार आहे. 2 नंबरला भारत आहे. युक्रेन का 1 नंबरला आहे, रशिया युक्रेनचा वॉर चालू आहे. मग निर्यात बघा कोणी केली, तुम्हाला लगेच लक्षात येईल की 1 नंबर निर्यात कोणी केलेली आहे, USA ला केली आहे.
निर्यातीमध्ये 1 नंबर, जगामध्ये शस्त्रास्त्र निर्यातीमध्ये 1 नंबरला USA आहे, आयातीमध्ये युक्रेन आहे. भारत जगात 2 नंबर शस्त्रास्त्र आयातीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि बघा रशियाची शस्त्रास्त्र निर्यात घटलेली आहे बघा, 3ऱ्या नंबरला गेलेला आहे रशिया, हे लक्षात ठेवा. कारण तिथं वॉर चालू आहे, तिथेच वापरतात हत्यारं, हे लक्षात ठेवा. बघा ते लेझर आहे ना, लेझर आपण फक्त जत्रेमध्ये इकडे तिकडे लेझर मारत फिरतात आपल्यातले लोक. इस्रायलनं काय केले, लेझर शस्त्राचा वापर केलेला पहिला देश आहे. असं का म्हणालो, तर ते इस्रायल तुमच्या लक्षात राहावं. लेझर इस्रायल. परत बघा पुढचं, अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारं पहिलं राज्य कुठलं आहे. आता 3 राज्य झालेले आहेत बघा. तर ते पहिले तर तुम्हाला माहिती पाहिजे. अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारं पहिलं राज्य कर्नाटक आहे, दुसरं गुजरात आहे, तिसरं तामिळनाडू आहे. पुढचं बघा, आता हे जे आहे ना, जागतिक स्तरावर उपग्रह आधारित इंटरनेट नेटवर्क, हे जोड्या लावायला येऊ शकतं बघा तुम्हाला. आता एक गुआंग आहे ना, ते चीन आहे. आणि वनवेब आहे ते युकेचं आहे. स्टारलिंक हे माहिती असतं स्पेस एक्सचं आपल्याला. आणि टेलिसॅट असतं लार्ज स्पीड आहे ते कॅनडाचं आहे. असं टेलिसॅट असं काहीतरी आहे ते कॅनडाचं आहे, लक्षात ठेवा. स्टारलिंक आपलं स्पेस एक्सचं माहिती असतं. वनवेब युकेचं आहे आणि गुआंग चीनचं आहे, हे माहिती पाहिजे. आणि जगातील दिशादर्शक प्रणाली, हे एक माहिती पाहिजे. GPS USचं आहे. बायडू हे चीनचं आहे. गॅलिलिओ युरोपियन युनियनचं आहे. ग्लोनास रशिया माहिती असतं आपल्याला. आणि रिजनल आपलं नाविक आणि QZES क्विज काय म्हणायचं ते म्हणा, ते जपानचं आहे, हे माहिती पाहिजे. हे दोन्ही रिजनल आहेत आपले, नाविक आणि क्विज. बघा पुढचं आता, ग्लोबल फायर पॉवर 2025 म्हणजे जगभरातील जे हवाई दळ आहेत ना, ते टॉपला कोणाचं आहे, भारत 4थ्या नंबरला आहे. आपल्याला एवढं तर माहित पाहिजे, भारताचा हवाई दल जगात 4थ्या नंबरला. 1 नंबरला कोण आहे, USA आहे. रशिया 2 आहे. 3 नंबरला चीन आहे, हे लक्षात ठेवा. अजून इथे एक बघा गोष्ट लक्षात ठेवायची. आसाम सरकारनं काय केलं, स्वतःचा उपग्रह असणारं पहिलं राज्य बनलंय. ते काय करणार, आसाम सॅट प्रक्षेपित करणार आहे. तुम्ही कधी विचार पण करणार नाही, लॉजिक लावणार आहे जनता. आसामनं केलेलं आहे हे लक्षात ठेवा. आसामनं स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारं पहिलं राज्य बनणार आहे. ते आसाम सॅट प्रक्षेपित करणार आहे. आता तुम्ही हे करताना, लॉजिक लावताना पण पहिल्यांदा अभ्यास, नंतर तुम्हाला काय बॅक ऑफ द माइंड वाटलं, नंतर शेवटी लॉजिक, हे लक्षात ठेवा. जॉन मॅकपॉल हे काय केलेलं आहे. आता हे काय मी सांगतोय तुम्हाला काही असं टार्गेट करण्याचा काय उद्देश नाही याच्यामध्ये, पण बऱ्याचशे विद्यार्थी फक्त अभ्यास सोडून तेच करतात. तर तसं नसतं करायचं. एक्झामिनरला पण माहित असतं ना, पेपर सेट करणाऱ्याला पण माहित नसतं का काय चाललेलं आहे ते. आंतरराष्ट्रीय स्थानक मोहीम कोणाचे, म्हणजे काय, आता बघा जॉन मॅकपॉल आहे ना, हे कुठले आहेत बघा, ते ब्रिटिश अंतराळवीर आहेत. ह्यांनी काय केलेलं आहे, ह्यांना का आपण बघतोय, जॉन मॅकपॉलचं का आपण वाचतोय, तर अंतराळी स्थान म्हणजे अंतराळ मोहिमेसाठी परवानगी मिळालेली फर्स्ट स्पेशल एबल, त्याला काय म्हणतात, अपंग अंतराळवीर आहेत, हे लक्षात ठेवा. युरोपियन स्पेस एजन्सीकडून जाणार आहेत ते ब्रिटिश अंतराळवीर जॉन मॅकपॉल, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, ऑपरेशन स्काय 2025 हा बहुराष्ट्रीय ह्याचा सराव आहे. त्यामध्ये स्पेननं आयोजित केलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि आपण काय बघतोय तर एअर हे असून सुद्धा, एअर एक्झरसाइज असून सुद्धा का बघतोय आपण बहुराष्ट्रीय, तर भारत या सरावात समाविष्ट होणारा पहिला गैर नाटो देश आहे. स्पेननं आयोजित केला होता नाटो सदस्यांसाठी, आणि हा आपण गैर नाटो जॉईन करणारा पहिला देश आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी म्हणलो होतो पासेक्स एक्झरसाइज सांगतो तुम्हाला. पासेक्स एक्झरसाइज आहे ना, हा भारताचा ग्रीस बरोबर आहे, UK बरोबर आहे, ओमान बरोबर आहे, न्यूझीलंड बरोबर आहे आणि इटली बरोबर आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊन जायचं नाही. पासेक्स हा एक्झरसाइज ग्रीस, UK, ओमान आणि न्यूझीलंड आणि इटली हा नेव्हल एक्झरसाइज आहे. दोन जहाज सोबत आले असेल आणि कोऑर्डिनेशननं काम करत असेल तर त्यांना पासेक्स म्हणतात. हे तिन्ही ग्रीस, UK, ओमान, न्यूझीलंड आणि इटली ह्या सगळ्यांसोबत आहे, लक्षात ठेवा भारताचा. ऑपरेशन फायर ट्रेल हे काय झालेलं बघा, आपले चिनी फटाके येतात ना आपल्याकडे अवैधरित्या, त्यांना टार्गेट करण्यासाठी हे केलेलं आहे ऑपरेशन फायर ट्रेल. गुप्तचर संचलनानं केलं होतं. पुढचं बघा, जागतिक स्तरावर गाजलेले ऑपरेशन बघायचे आपल्याला. का बघायचे आहे, तर हे विचारलं जाऊ शकतं. ऑपरेशन स्पायडर्स वेब, हे स्पायडरचं वेब कुणी केलेलं आहे, युक्रेननं काय केलं होतं बघा, स्पायडर सारखं छुपून जाऊन रशियाच्या हवाई तळावर हल्ले केले होते, लक्षात ठेवा. कुणी, युक्रेननं, हे लक्षात ठेवा. ऑपरेशन स्पायडर्स वेब कुणाचं आहे, युक्रेनचं आहे, रशियावर केलं होतं त्यांनी. बघा आता पुढं, रात्रीचा हॅमर कुणी मांडलेला आहे, ऑपरेशन मिडनाईट हॅमर, हातोडा म्हणतात, हॅमर म्हणजे हातोडा. तर कुणी टाकलेला आहे, अमेरिकेनं इराणवर टाकलेलं आहे. आण्विक स्थळ आहेत ना इराणची, त्याच्यावर हल्ला केलेला आहे अमेरिकेनं रात्रीमध्ये. ऑपरेशन मिडनाईट हॅमर असं लक्षात ठेवा, ते लक्षात राहून जाईल. पुढचा आता बघणार आहोत आपण बघा,
तर एकत्र सर्व दिलेलं आहे. काय ह्याच्यात लक्षात देणार आहे तुमच्या ते 4-5 पॉइंट आहे. तुम्ही म्हणाल हे बघा तुम्हाला वाचताना व्यवस्थित कन्फ्यूज होणार नाही म्हणून ते व्यवस्थित दिलेलं आहे. काय केलं बघा, पहिल्यांदा आपल्याकडे पहलगाम अटॅक झाला बघा. पहलगाम अटॅक झाला 22 एप्रिल 2025ला. याची जबाबदारी कोणी घेतलेली आहे? एक्झामच्या पॉईंटने लक्षात घ्या. TRFने घेतलेली आहे. हा द रेजिस्टंट फ्रंट आहे. त्याचं नाव काय? TRF म्हणजे रेजिस्टन्स फ्रंट आहे. द रेजिस्टंट फ्रंट कुणाचा आहे? लष्कर-ए तोयबाच्या अंतर्गत हा काम करतो. लष्कर-ए तोयबाबरोबर बंदी आल्यानंतर हा केलेला आहे द रेजिस्टंट फ्रंट. TRFने जबाबदारी घेतली. कुठं झाला होता अटॅक? हा बैसरण व्हॅलीमध्ये झाला होता. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्हा आहे ना, तर तिथं आहे. तिथं काय तो फेमस आहे? तर मिनी स्वित्झर्लंड म्हणून फेमस आहे हा बैसरण व्हॅली. तिथं पर्यटक तिथे येतात आणि तिथं हिंदू पर्यटकावर जास्त हिंदू म्हणून अटॅक केला होता, हे लक्षात ठेवा. आणि परत बघा तिथं ऑपरेशन सिंदूर काय झालं, काय यामध्ये काय लक्षात ठेवणार? तर ह्याच्यामध्ये बघा ऑपरेशन सिंदूरशी रिलेटेड लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये जे विमान वापरलं होतं MiG-21 ते हवाई दलातून निवृत्त झालेलं आहे. मग आता बघा ह्याचा वापर कुठं कुठं केला होता? 1965च्या युद्धामध्ये केला होता, पाकिस्तानबरोबर 71च्या युद्धामध्ये केला होता आणि कारगिल वॉरमध्ये पण केला होता. हे कुठून आलं होतं बघा? 1963 मध्ये दाखल झालं होतं आणि चंदीगडमध्ये 2025ला रिटायर झालेला आहे. कोण? MiG-21 हे लक्षात ठेवायचं. हे ह्याच्यासाठी पण बदनाम होतं. ह्याला फ्लाइंग कॅफिन किंवा व्हिडिओ मेकर म्हणायचे, कारण आपले पायलट ह्याच्यामध्ये बहुतेक जास्त शहीद झालेले ह्याच्याच प्रमाण आहे, लक्षात ठेवा. भारतातलं पहिलं सुपरसॉनिक विमान होतं. तर हे MJ आणि गुरुकेव काय असेल ते असेल, 60 वर्ष सेवा केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑपरेशन सिंधू आणि ऑपरेशन सिंधूर वेगवेगळं आहे. ऑपरेशन सिंधूर इराण आणि इस्रायलमध्ये सायबर सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात ठेवा. ऑपरेशन सिंधू इराण इस्रायल युद्धामध्ये जे अडकलेले भारतीय आहेत ना, त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू होतं. सिंधू नदीवरून नाव आहे सिंधू. आणि ऑपरेशन सिंदूर हे आपल्याला माहिती आहे आपण काय केलेलं आहे ते. नंतर ह्याला बघा काउंटर अटॅक करण्यासाठी आपल्या सिंदूरला पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला होता. त्याला त्यांनी काय दिलं नाव होतं? हे बुनयान अल मार्सस काहीतरी नाव दिलं होतं त्यांनी. त्यांना काही करता तर आलं नाही, पण बुनयान अल मार्सस असं काहीतरी नाव आहे, त्याने ते पाकिस्ताननं दिलं होतं. बघा सिंधू पाणी वाटप जलवाटप करार आहे ना, तर ह्याच्याबद्दल तुम्ही जे फॅक्ट आहेत तुम्हाला तर ते इथं घेऊयात आपण. बघा आपल्याकडे ज्यावेळेस पहलगामचा अटॅक झाला होता त्यावेळेस आपल्या भारताने 5 निर्णय घेतले होते. तर काय? सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आपण, वाटारी सीमा बंद करून टाकली, उच्चायुक्ताची कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आणि पाकिस्तानसाठी जे सार्कसाठी जो व्हिसा आहे ना तो नाकारला आपण पाकिस्तानच्या नागरिकांना. आणि सल्लागार पदावर उच्चायुक्त जे आहेत ना आर्मी नेव्ही एअरफोर्स ते कमी केले होते, लक्षात ठेवा. इथं सिंधू वाटप पाणी वाटप करार हा फोकसला असतो, कारण त्याच्यावर क्वेश्चन असतात, हे लक्षात ठेवा. 3 नद्या आहेत पाकिस्तानकडे जाणाऱ्या, सिंधू, झेलम आणि चिनाब. ह्या 3 नद्याचं पाणी पाकिस्तानला आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे कुठल्या नद्यांचं? पश्चिमेकडील, आपण पूर्वेकडे आहे ना इकडं, पाकिस्तान आपल्या पश्चिमेला आहे. मग पश्चिमेकडच्या लक्षात ठेवायच्या नद्या सिंधू, झेलम, चिनाब हे त्यांना. पश्चिमेकडील नद्याचं पाणी पाकिस्तानला, प फॉर पश्चिम, प फॉर पाकिस्तान, हे लक्षात ठेवा. आणि पूर्वेकडलं रावी, बियास आणि सतलज ह्या नद्यांचं पाणी 20% पाणी आपल्याला वापरता येतं. पूर्वेकडील नद्या भारताचा अधिकार आहे, 80% पाणी या सिंधू, झेलम, चिनाबचं पाकिस्तानला वापरता येतं. आता ही पाकिस्तान आणि भारत ह्यांची मध्यस्थी कोणी केली होती? वर्ल्ड बँकने केली होती. WB म्हणजे वर्ल्ड बँकनं मध्यस्थी केली होती. हा करार कधी झाला होता? 19 सप्टेंबर 1960ला झाला होता. कुठं झाला होता? कराचीमध्ये साईन झालं होतं. पंडित नेहरू आणि अयूब खान, आपले पंडित नेहरू होते आणि तिकडचं कोण होतं? अयूब खान. एवढं तुम्हाला माहिती असलं तर कुठलाही क्वेश्चन सुटतो बघा, हे लक्षात ठेवा. तुम्ही ट्राय करा, तुम्हाला त्याच्यातला फरक जाणवेल. आता बघा CBIने काय केलं तर वेगवेगळे ऑपरेशन केलेले आहेत. तर काय हे एवढं हे करायचं? आपल्या महाराष्ट्रातला आधी लक्षात ठेवा. आता मुंबई पोलिसांनी काय केलं होतं? ऑपरेशन ऑल आउट लावतो ना आपण मच्छर काढण्यासाठी घरामध्ये, तसं ऑपरेशन ऑल आउट मुंबई पोलिसांनी राबवलं होतं. कशासाठी? ते गुन्हेगारी, अंमली पदार्थ, जुआर आणि वाहतुकीचे नियम उल्लंघन करणाऱ्या कारवाईसाठी ही मोहीम राबवली होती मुंबई पोलिसांनी. ऑपरेशन ऑल आउट, मच्छर मारायसाठी, हे लक्षात ठेवा. गुन्हेगारीचे CBI बघा आता CBIनं काय केलेलं आहे? ऑपरेशन हॉक केलेलं आहे. ऑपरेशन डॉग नाही, ऑपरेशन हॉग आहे. हे काय केलेलं आहे? तर ऑनलाईन बाललैंगिक आणि सायबर क्राईम आहेत बघा, तर ऑनलाईन लैंगिक गुन्हेगारी असते आणि सायबर क्राईम नष्ट करणं ह्यासाठी ऑपरेशन हॉक केलेलं आहे. आणि ऑपरेशन चक्र 5 काय आहे? तर बघा डिजिटल अरेस्ट आहे बघा, तुमच्या नातेवाईकाला अरेस्ट केलेले आहेत, मग एवढे एवढे पैसे पाठवा. आणि जॉबसाठी वेगवेगळे जॉब सर्च करत असतात ना, तर त्यांना ते आर्थिक लुबाडतात ना, त्यासाठी हे चक्र आलेलं आहे. कोणाचं? CBIचं, लक्षात ठेवा. डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणूक करतात ना, त्यासाठी ऑपरेशन चक्र हे कोणाचं आहे? CBIचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ऑपरेशन हॉक आहे
हे बाललैंगिक गुन्हेगारी आणि सायबर क्राईमशी रिलेटेड ऑपरेशन हॉक, हे लक्षात ठेवा. पुढचं आणि लक्षात ठेवायचं काय, तर हे का लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण ही चर्चेला गेलेली ऑपरेशन होती म्हणून आपण बघतोय. आता बघा NCB चर्चेत आहे, पण त्याचं बघूयात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणतात त्याला, NCB म्हणजे. तर यांनी ऑपरेशन मेलन आहे बघा. हे मेलन म्हणजे काय, अंमली पदार्थाची विरोधी मोहीम आहे. ऑपरेशन मेलन, मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है, मेलन असं लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहून जाईल. पुढचं बघा ऑपरेशन मेडमॅक्स, हे काय आहे, तर बघा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होतं, औषधं आहेत ना ते इलिगल सप्लाय होतो. तर ते आता मेडिसिन असं लक्षात ठेवा, मेडमॅक्स म्हणजे ऑपरेशन मेडमॅक्स म्हणजे मेडिसिनचा सप्लाय आहे, तो NCBनं गैरकानूनी त्याच्यावर काय टार्गेट केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. ह्याचा दुसरा पार्ट आणि संरक्षण आणि अंतरिक्ष आपण घेतल्यानंतर आता आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयचा एक पार्ट बनवू, त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट आपण कव्हर करूयात. तुम्हाला रोज एक लेक्चर असं आपण आठवड्यामध्ये संपून टाकूयात. धन्यवाद.